हॅलो फ्रेंड्स, ब्युटिफुल लाईफ चॅनलमध्ये मी मयुरी तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघणार आहोत मस्त झटपट 40 मिनिटांमध्ये होणारी पौष्टिक थाळी। तर सगळ्यात आधी मी डाळ भाताचा कुकर लावून घेते। मी फक्त डाळ कुकरला लावते आणि भात मी पातेल्यामध्ये घालते, कारण माझ्या घरामध्ये कुकरमधला भात आवडत नाही, त्यामुळे मी पातेल्यात भात लावते। तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लावू शकता। तर जेव्हा आपलं सगळ्यात आधी आपण डाळ आणि भात शिजवून घेतो, तेव्हा तो तयार होईपर्यंत आपला या साईडला दुसरा स्वयंपाक तयार होतो। म्हणून सगळ्यात आधी नेहमी डाळ भाताचा कुकर लावून घ्यावा। बॅकग्राऊंडला तुम्हाला माझ्या छोट्या मुलीचा नॉईज येत असेल तर तो प्लीज इग्नोर करा। तर माझ्या घरामध्ये साधी डाळ खाल्ली जाते। तर मी डाळ शिजतानाच त्याच्यामध्ये हिंग, हळद, मीठ आणि लसणाच्या 2-3 पाकळ्या टाकून देते। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता। दुसऱ्या साईडला मी भात करण्यासाठी पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवले आहे। तर पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये तांदूळ टाकायचे, म्हणजे भात लवकर शिजतो। जेव्हा आपण उकळलेल्या पाण्यामध्ये तांदूळ टाकतो ना, तेव्हा भात लगेच शिजतो। तर अशा प्रकारे आपला डाळ आणि भातच दोन्ही साईडला मी बनवायला ठेवले आहे। आणि मी भेंडी स्वच्छ धुवून ती पाणी निथळायला ठेवली होती। तर तिचं छान पाणी निथळलं आहे आणि आता मी ती कापून घेणार आहे। अशी भेंडी बारीक कापून घेतल्यानंतर लसूण आणि बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता याची फोडणी केलेली आहे। तर कांदा छान परतल्यानंतर त्यामध्ये मी थोडंसं मीठ, हळद आणि लाल तिखट टाकलेलं आहे। मी यामध्ये मॅगी मसालाही टाकणार आहे, म्हणून मी धना पावडर नाही टाकली। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मसाला टाकू शकता। तर भेंडी टाकल्यानंतर मी त्यामध्ये मॅगी मसाला, मीठ टाकून छान हलवून घेतलेलं आहे। त्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवून मग आपल्याला ही भाजी शिजायला ठेवायची आहे। दुसऱ्या साईडला मी पातेल्यामध्ये गरम पाणी उकळायला ठेवले आहे आणि पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये मी थोडंसं मीठ आणि नाचणीचे पीठ टाकलेले आहे। नाचणीचे म्हणजेच नागलीचे पीठ। खूप जणांना हा प्रश्न असतो की नाचणीची भाकरी वळत नाही। तर अशा प्रकारे जर आपण गरम पाण्यामध्ये उकड घेऊन पीठ मळले ना, तर भाकरी अजिबात तुटत नाही, अगदी छान मऊसूत भाकरी होते। तुम्ही बघू शकता मी असे पीठ मळून घेतले आहे आणि हे पीठ मी 10 मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवलं आहे। 10 मिनिटानंतर पीठ चांगलं सेट होतं आणि लगेच अगदी आपण चपाती लाटतो तशीच आपल्याला ही भाकरी लाटून घ्यायची आहे। अशी उकड घेऊन जर आपण भाकरी बनवली ना, तर ती चपातीपेक्षा सुद्धा जास्त नरम होते आणि चवीलाही अतिशय चविष्ट लागते। नागली ही अतिशय कॅल्शियमयुक्त असल्यामुळे आपल्या शरीरासाठी ती खूप पौष्टिक असते। तुम्ही बघू शकता मंडळी, आपली फक्त 40 मिनिटांमध्ये थाळी तयार झालेली आहे। नाचणीची भाकरी, भेंडीची भाजी आणि वरण भात अशी आपली सिंपल थाळी तयार झालेली आहे। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूया आपल्या पुढच्या रेसिपीसाठी। तोपर्यंत बाय अँड टेक केअर।